रामकृष्ण हरी. श्रीमद भगवद्गीता अध्याय 1. युद्धभूमीवर चाललेल्या युद्धाच्या तयारीचे वर्णन संजय पुढील श्लोकांमधून करतात. श्लोक 9. अन्ये च बहुवः शूरा मदर्थे त्यक्तजीवितः नानाशस्त्रप्रहरणास सर्वे युद्धविशारदः. दुर्योधन त्याच्या सैन्यांचे वर्णन करतो आणि म्हणतो, त्याच्याकडून त्याच्या बाजूने अनेक शूर योद्धे युद्धात सहभागी आहेत. हे सर्व योद्धे विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत, सर्व कौशल्यांमध्ये पारंगत आहेत. दुर्योधन आपल्या सैन्यांची प्रशंसा करतो आणि आपल्या योद्ध्यांना शूर म्हणतो. ह्या श्लोकामधून दुर्योधनाचा अहंकार आणि अति आत्मविश्वास दिसत आहे, जे त्याच्या अधोगतीला, त्याच्या पतनालाच कारणीभूत ठरेल. श्लोक क्रमांक 10. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. या श्लोकामध्ये भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आपले ते सैन्य सर्व दृष्टीने अपर्याप्त म्हणजे अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले त्यांचे हे सैन्य जिंकायला सोपे आहे, असे भयभीत झालेल्या दुर्योधनाच्या मनात विचार येतो. या श्लोकामध्ये दिसून येते की दुर्योधन भीष्मांना आपल्या बाजूने लढण्यासाठी तयार करतो, कारण भीष्म पितामह यांना कौरव आणि पांडवांबद्दल आत्मीयता असते. श्लोक क्रमांक 11. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थितः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. दुर्योधन आपल्या सैन्यांना, आपल्या सेनापतींना सांगतो, आव्हान करतो की तुम्ही सर्वजण आपापल्या स्थानावर दृढ राहून भीष्माचार्यांचे रक्षण करावे. दुर्योधन भीष्म पितामहांना मनातून आपल्याच बाजूने करून घेण्याचा प्रयत्न तो करत आहे.